लक्ष देणार आता शेअर इश्यू करण्याची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी असते ती आपण काय केली थोडक्यात पाहिली त्याच्यावर काय डाऊट आता ऍक्च्युली काय करणार आहे आपण शेअर्सचे पैसे मागवणार आहे बरोबर ना मला सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार आहे आपण आपल्या समतेकडे बँकेमध्ये बँक ऑफ इंडियामध्ये फॉर्म ठेवणार आहे बरोबर ना मग ज्या लोकांना शेअर्स हवेत ते लोक काय करणार बँकेमध्ये जाणार ऍप्लिकेशन भरणार आणि समथिंग ऍप्लिकेशन अमाऊंट आपण पाहिल्याप्रमाणे ₹2 त्या ₹2प्रमाणे किती शेअर घ्यायचे तुम्हाला 1000 शेअर घ्यायचे मग 1000 शेअर्सचे ₹2प्रमाणे किती रुपये ₹2000 आपल्या अकाउंटला भरणार ते अकाउंट दिले आपण आपल्या कंपनीचं त्या अकाउंट मध्ये काय करणार जमा करणार म्हणून काय होतं लक्षात इथे काय दिलंय ऍप्लिकेशन मध्ये रिसिव्ह पहिल्यांदा मिळतात लोकांना मागायची गरज नाहीये कंपनीला बरोबर ना म्हणून आपण काय करतो बँक अकाउंट डेबिट आपल्या अकाउंटला पैसे जमा नाही मग बँकेला डेबिट बँक अकाउंट डेबिट तो इक्विटी शेअर अकाउंट बँक अकाउंट डेबिट बँकेत पैसे जमा झाले टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन हे पैसे कुठले ऍप्लिकेशनचे बरोबर न सांगता दुसरी एंट्री करायची हे ऍप्लिकेशनचे जे पैसे आले ते आपण काय करणार आपल्या कॅपिटल मध्ये ट्रान्सफर करणार की नाही म्हणून इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट का अवघड का प्रत्येकाचे 2 एंट्री न सांगताय पहिल्या ऍप्लिकेशन पैसे आले आणि ते आपण ट्रान्सफर केले पहिली एंट्री बँक टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन नंतर इक्विटी शेअर ऍप्लिकेशन टू इक्विटी शेअर कॅपिटल समजतंय पुढं मग करणार अलॉटमेंट मनी कॉल्ड अँड रिसिव्ड अलॉटमेंटचे पैसे मागवले म्हणजे लेटर पाठवलं तुम्ही तिला एवढं ऍप्लिकेशन आलं होतं त्याप्रमाणे लक्ष राहा तुम्हाला आम्ही शेअर एवढे अलॉट करतोय आणि आता अलॉटमेंटचे पैसे भरा असं आपण कॉल केले आणि ते मागवले मग कॉलची एंट्री मग इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल पैसे मागवतोय मग लोकांनी पैसे भरले बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अकाउंट क्रेडिट का आता याच्यामध्ये कसं होतं लक्षात जर कंपनी नावाजलेली असेल बरोबर ना तर कंपनी काय करते लक्षात ₹10 शेअर मध्ये आम्ही ₹12 देणार आहे म्हणजे ₹2 काय झाले एक्स्ट्राचे याला म्हणतो आपण प्रीमियम म्हणतो काय म्हणतो आपण प्रीमियम ते प्रीमियम घेऊन दिलं नाही ते कन्फ्युजन होईल आणि कधी कधी काय होतं कंपनी जर नवीन असेल तर कंपनी काय म्हणते ₹10 शेअर ₹9 घ्या डिस्काउंट असतो डिस्काउंट आला ना ₹10 शेअर तुम्ही ₹9 घेताय म्हणजे काय झालं डिस्काउंट झाला आणि ₹10 शेअर तुम्ही ₹12 घेताय म्हणजे ₹2 तुम्ही एक्स्ट्रा मागवताय त्याला काय म्हणणार तुम्ही प्रीमियम ते कसं करायचं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये आपण बघू ते काय कन्फ्युजन होईल वर पाठ करायला अवघड होईल म्हणून ते मी लिहून देत नाहीये समजतंय हे झालं ऍप्लिकेशन अलॉटमेंट मनी मागवले आणि मिळाले आता हे काय केलंय पुढे लक्षात फर्स्ट कॉल मुद्दाम फर्स्ट कॉल असू द्या सेकंड कॉल असू द्या फायनल कॉल असू द्या फक्त नाव बदलायचे त्यामुळे त्या इंटरव्ह्यू दिला नाही बस त्या 6 इंटर झाले असते ना फर्स्ट कॉलची वेगळी सेकंड कॉलची फायनल कॉलची बरोबर मग पहिले पैसे मागवा म्हणजे पैसे मागवण्याची एंट्री इक्विटी शेअर फर्स्ट कॉल असेल तर फर्स्ट म्हणायचं सेकंड असेल तर सेकंड म्हणायचं फायनल असेल फायनल म्हणायचं काय फरक पडतो तुम्हाला तू काय म्हणणार इक्विटी शेअर कॅपिटल पैसे आले बँक अकाउंट डेबिट टू फर्स्ट च्या फर्स्ट म्हणायचं सेकंड च्या सेकंड म्हणायचं किंवा फायनल फायनल म्हणायचं समजतंय ना बरोबर ना ते उगाच काय वेळाला उगाच लिहून देण्यात काय अर्थ नाही परत काय सांगतो पैसे मागवतोय आणि पैसे मिळत आहेत मग इक्विटी शेअर फर्स्ट सेकंड फायनल टू इक्विटी शेअर कॅपिटल पैसे आले अकाउंटला जमा होणार बँक टू इक्विटी शेअर फर्स्ट सेकंड फायनल समजतंय आता मग अशी सांगितल्याप्रमाणे काय होतं काही लोक पैसे भरत नाही मग कंपनी त्यांना लेटर पाठवते काय करते आणि त्यांना म्हणते तुमचे शेअर आम्ही जप्त करणार मग शेअर आता जप्त केले अनपेड शेअर्स अनपेड म्हणजे बघा ना ज्यांनी पैसे नाही भरले पूर्ण पैसे नाही भरले ते शेअर्स काय केले फॉरफिटेड बाय डायरेक्टर सांगतात म्हणजे कंपनीचे जे डायरेक्टर आहेत त्यांनी काय केलं ते जप्त केले मग आता लक्षात ठेवायचंय जेव्हा तुम्ही शेअर्स इश्यू करता तेव्हा इक्विटी शेअर कॅपिटलला काय देताय तुम्ही क्रेडिट देतो मग जप्त केला तर काय देणार तुम्ही डेबिट बरोबर ना इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कुठले पैसे नाही भरले त्यांनी समथिंग फर्स्टचे नाही भरले तर फर्स्टचे नाही भरले सेकंडचे नाही भरले तर सेकंडचे नाही भरले थर्डचे फायनलचे नाही भरले तर ते नाही भरले पण जे नाही भरले ते द्यायचे जे भरले ते जप्त करणार ना जे पैसे भरले ते जप्त होणार ना मग ते पैसे जप्त केले त्याला म्हटलं पैसे भेटले जप्त केले आता ते जप्त केलेला जो शेअर्स आहे ते काय तसंच ठेवणार का आपण मग सांगितल्याप्रमाणे ते काय करणार रिइश्यू करणार आपण परत दुसऱ्या लोकांना ते देऊन टाकणार ते कंपनीला तेवढं 5 कोटीचं टार्गेट आहे आपलं तेवढं शेअरचे पैसे मिळवायचे की नाही मिळवायचे मग आपण काय करणार ते परत आपण रिइश्यू केले आता उदाहरणार्थ असं घडलं आपण रिइश्यू करताना काय म्हणतो एकदमच पैसे मागवायचे असतात ना त्यावेळेस काय कंपनी म्हणते ₹10 शेअर ₹7 घेतो पण एकदमच पैसे भरतो
असं 3 रुपये नुकसान झालं की चालच ना. 10 रुपयाचा शेअर तुम्ही किती रुपये दिले आता 7. आपण एकदम पैसे मागू द्या, आता एकदम भरत असेल तर 7 रुपये तुम्हाला देतो, बरोबर ना. आपलं किती रुपये नुकसान झाला? 3 रुपये. कंपनी हुशार आहे, कंपनी काय करते, जे जप्त केले होते ना पैसे त्यातून तो नुकसान भरपाई करते. कंपनी स्वतः नुकसान नाही करत, बरोबर ना. कळालं का? काय म्हणतात ते, समथिंग एखादा ए नावाचा व्यक्ती, त्या व्यक्तीचे शेअर आपण अगोदर जप्त केले. जप्त केले म्हणजे काय, त्यांनी हे 2 रुपये 3 रुपये भरले तर 5 रुपये, 1000 शेअरचे 5 रुपयाप्रमाणे उदाहरण 5,000 रुपये कंपनीने जप्त केले ना. जप्त केले परत येणार नाहीये. तुम्ही हे नाही पैसे भरले, त्याची एंट्री केली मी इथं, तुम्ही कोणी शेअर 5 सेकंड काय असेल ते पैसे नाही भरले, भरलेले पैसे ते जप्त केले काय असतं ते परत येणार नाही. कंपनीचे झाले ते 5,000 रुपये कमायचे ते मिळणार नाही. आता काय घडलं लक्षात की कंपनी काय म्हणते की 10 रुपयाचा शेअर किती रुपयाला घ्या तुम्ही? 7 रुपयाला घ्या. किती रुपये कमी मागते? 3 रुपये, बरोबर ना. 1000 शेअरचे परत 3 रुपयाप्रमाणे किती रुपये नुकसान झालं कंपनीचं? 3,000. कंपनीचं 3,000 जरी नुकसान झाले, कंपनी त्या 5,000 तू वसूल करणार, ऍडजस्ट करणार, म्हणजे ना 5,000 जप्त केलं तर मग अशी त्यातून. म्हणून मी काय करणार, बँक अकाउंट डेबिट उदाहरणार्थ 7,000 रुपये, 1000 शेअरचे 7 रुपयाप्रमाणे शेअर फॉरबिटेड नुकसान झालं 3,000 रुपये. 3,000 क्रेडिट आहे, इथं डेबिट आलं तर ना किती? 3,000 रुपये. आणि तू इक्विटी शेअर कॅपिटल किती म्हणलंय त्यांनी? 10,000 रुपये. 1,000 शेअरचे 10 रुपयाप्रमाणे. शेवटचं लक्ष द्यायला. आता मला सांगा, आपण जप्त किती केले होते? 5,000. त्या 5,000 मध्ये आता वापरले किती? 3,000. राहिले किती? 2,000. ते कुठं पाठवायचे लक्षाला? कॅपिटल. त्याची एंट्री काय होणार? शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट. तू काय लिहिणार? कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट क्रेडिट. जे जप्त केलेले पैसे ज्यातला बॅलन्स राहिलाय तो बॅलन्स कुठं पाठवायचा? कॅपिटल रिझर्व्हला. आणि त्याला हेडिंग काय लिहिणार? शेअर फॉरफिटेड बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह. कुठं पाठवते आपण? कॅपिटल रिझर्व्ह. होतंय ना.